बीडचा बिहार होतोय अशी जी चर्चा सुरू आहे त्याला बीडचा इतिहासही कारणीभूत आहे। फार इतिहासात न जाता काही वर्षांपूर्वीची एक घटना बघितली तर आपल्याला बीडची परिस्थिती लक्षात येईल। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली आणि महाराष्ट्रासह देशभरात बीड जिल्हा चर्चेत आला। यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। त्यात भारतीय जनता पक्षाचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे आघाडीवर आहेत। नमस्कार, मी जान्हवी जाधव, मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। टिपिकल ग्रामीण भाषेत कधी मिश्किल तर कधी आक्रमक भाषण करणारे धस यांची ही पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे। क्या हुआ डबल पॉलिसी हंता का इकडे हमरे भी साथ उधर उधर के भी साथ। कारण आरोप करणाऱ्या व्यक्तीची कारकीर्द आणि चारित्र्य कसं आहे यावरही आरोपाचं महत्त्व ठरत असतं। 2011 साली बीडचे आर माने नावाचे बीड जिल्हा परिषदेचे सीईओ होते। त्यांनी शासन आदेशानुसार 26 मे 2011 रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्याच्या नियोजनाला सुरुवात केली। त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा माने यांनी तयार केली। याची कुणकुण आष्टीचे आमदार सुरेश धस यांना लागली। कार्यकर्त्यांसह आमदार धस यांच्या कार्यालयात पोहोचले आणि मानेंना म्हणाले, साहेब काय चालू आहे? त्यावर माने म्हणाले, शासन आदेशाप्रमाणे शिक्षकांच्या आदेशाप्रमाणे ऑनलाईन बदल्या करतोय। त्यावर सुरेश धस म्हणाले, कसल्या ऑनलाईन बदल्या करताय साहेब? आम्ही सांगू तिथंच आमची माणसं जातील। त्यावर सुरेश धस यांनी सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना थेट आदेशच दिला की उचला रे सगळं। मग काय, कार्यकर्त्यांनी आमदार धस यांच्या आदेशाचं तात्काळ पालन केलं। कार्यकर्त्यांनीही कम्प्युटर, लॅपटॉप आणि ऑनलाईन बदल्यांसाठीचं सर्व साहित्य उचलून नेलं। आर माने यांनी घडलेला हा प्रकार तत्कालीन बीडचे जिल्हाधिकारी सदानंद किचे यांच्या कानावर घातला। जिल्हाधिकारी किचे यांनी माने यांना आमदार सुरेश धस यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करावयास सांगितली। मात्र एकूणच परिस्थितीचा अंदाज घेतल्यानं माने यांनी 3 दिवस वाट बघितली। मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यानंतर बीडच्या जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सानप यांनाच गुन्हा दाखल करण्याचे आदेश माने यांनी दिले। त्यावर सानप यांनी माने यांना सांगितलं की मी जर गुन्हा दाखल केला तर हे लोक माझी खांडोळी करतील, कत्तल करतील। या घटनेनंतर सानप हे बीड जिल्ह्यातून 3 महिन्यांसाठी अज्ञातवासात गेले होते। हाताखालचे अधिकारीही आमदारांविरोधात तक्रार घेण्यास घाबरत असल्यानं घटनेच्या 3 दिवसानंतरही खुद्द जिल्हा परिषदेचे सीईओ आर माने यांनाच पोलीस स्टेशनला जावं लागलं। तक्रार देण्यासाठीही आर माने यांना बीड शहर पोलीस ठाण्यात तब्बल 6 तास बसून राहावं लागलं। त्याच वेळी तिथं आमदार आले। त्या आमदारांनीही जिल्हा परिषदेच्या सीईओंना उपस्थित सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबतच सुनावलं। काय साहेब, कुणाविरुद्ध तक्रार नोंदवताय तुम्ही? तुम्हाला बीड जिल्ह्यात नोकरी करायची आहे की नाही? एक आमदार एक IAS अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात धमकी देऊ शकतो हे फक्त बीड जिल्ह्यामध्येच घडू शकतं। ही सगळी घटना बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी बीडचे लोकशाही एक भयान वास्तव या पुस्तकातील सन्माननीय विधानसभा सदस्यांचा प्रताप या लेखात शब्दबद्ध केली आहे। संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात उघडपणे आरोपांची राळ उडवणाऱ्या आमदार सुरेश धस यांचाही इतिहास हा कशा प्रकारचा होता हे या घटनेवरून सहज लक्षात येतं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी मॅक्स महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।